नमस्कार मित्रांनो, मी गौतम वावळ. माझ्या युट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आजचं कॅप्शन आहे जनसुरक्षा की जन दूरदशा, आणि मी त्याला क्वेश्चन मार्क दिला. आता दूरदशा हे मराठीमध्ये आपण म्हणतोय आणि इंग्लिशमध्ये जर बघितलं तर त्याला डिग्रेडेशन म्हटलं जाईल किंवा डिमॉरलायझेशन म्हटलं जाईल. मित्रांनो, आजचं हे कॅप्शन जे आहे, हे कॅप्शन बघितल्यानंतर तुम्हाला जर प्रश्न पडत असेल की मी त्याला क्वेश्चन मार्क देतोय, याचं कारण हे जे काही जनसुरक्षा आहे, ही जनतेची सुरक्षा असं तुम्हाला वाटतच असेल त्या नावावरून, परंतु ही जनतेची सुरक्षा की जनतेची दूरदशा या अर्थाने मी इथं वापरतोय, कारण जनता म्हणजे पब्लिक आणि याला पब्लिक सिक्युरिटी बिल असं सुद्धा म्हटलं जाते. आता हे नेमकं काय आहे, तर पावसाळी अधिवेशनामध्ये हे बिल मांडलं जाते आणि ते सत्ताधारी पक्षाकडून. आपल्याला माहीतच असेल की सत्ताधारी पक्ष म्हटलं की देवेंद्र फडणवीसांचा पक्ष म्हणजे भारतीय जनता पार्टी, शिंदेचा शिवसेना आणि अजितदादा पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेस, या तीनही पक्षांनी मिळून दिल्ली श्वाराच्या आदेशाप्रमाणे महाराष्ट्रामध्ये जनसुरक्षा विधेयक बिल 2025 हे मांडलं. आणि हे बिल आपण काहीही केलं तरी आपल्याकडे असलेल्या पाशवी बहुमतामुळे ते पास होणार आहे. त्यामुळं काहीही झालं तरी या बिलाला विरोधी पक्षाने कितीही विरोध केला, कितीही त्याला विरोध दर्शविला तरी त्याचा उपयोग होणार नाही. म्हणूनच अगोदरच देवेंद्र फडणवीसांनी, म्हणजे अजितदादा असेल किंवा शिंदे असेल, या दोघांपैकी एकांना कोणाला घेऊन जरी महाराष्ट्राचं गव्हर्नमेंट बनवलं असतं, सत्ता ताब्यात घेतली असती तरी चालली असती, परंतु पुढच्या भविष्य काळातल्या तरतुदींना अडचण येऊ नये आणि विरोध जास्त दिसू नये म्हणून की काय, यांनी राष्ट्रवादीही फोडला, शिंदेची शिवसेनाही फोडली आणि दोघांनाही आपल्या कवेमध्ये घेऊन सत्ता सध्या चालवतायत. आणि जे बिल आणतायत ते जनसुरक्षा विधेयक 2025 असं त्याला नाव देत आहेत. मित्रांनो, जन म्हणजे पब्लिक किंवा लोक, परंतु जनसुरक्षा हे जर नाव बघितलं तर आपल्याला असं वाटेल की जनतेची सुरक्षा, पण असं तिथं दिसतच नाहीये त्या बिलामध्ये. तुम्ही म्हणाला असं कसं, नाव तर तसं दिसतंय, नाव तसं दिसतंय, नाव दिसायला जनसुरक्षा दिसतंय, पण त्यामध्ये जनतेचं महाराष्ट्रातील काहीच नाहीये. खोटं वाटतंय? या महाराष्ट्रामध्ये जे सत्ता सरकार चाललंय हे सर्व दिल्लीश्वरांच्या मर्जीनुसार किंवा दिल्लीश्वरांच्या आशीर्वादाने चाललंय. आणि मग दिल्लीश्वरांना हे जनसुरक्षा विधेयक हवंय ते महाराष्ट्रामध्ये, कारण त्यांचं असं म्हणणं आहे की छत्तीसगड असेल देशामधील, ओरिसा असेल किंवा तेलंगणा असेल, यामध्ये नक्षलवादी कारवाया चालतात किंवा हे प्रांत जर बघितले तर नक्षलवादी प्रांत आहेत. आणि मग यामध्ये असणाऱ्या कारवाया त्या ठिकाणी सीमित न राहता आता त्या कारवाया शहराकडे येत आहेत आणि शहरातील युवकांना त्यामध्ये ओढण्याचा प्रयत्न केला जातोय. बेकायदेशीर कृत्य केली जात आहेत आणि दहशतवादी प्रतिबंधक कारवाया रोखायच्या आहेत म्हणून हे बिल आणलं जात आहे. परंतु मित्रांनो, एक आठवण करून देतो की बेकायदेशीर कृत्य किंवा दहशतवादी प्रतिबंधक कायदा, ज्याला आपण UAPA असं म्हणतो किंवा मकोका म्हणतो, हा तर अगोदर होताच ना. मग हा कायदा कमी पडला की काय, म्हणून ह्या बिलाची यामध्ये किंवा हे अधिवेशनामध्ये हा नवीन कायदा पुन्हा येतोय. आणि मग सत्ताधारी पक्ष, आपल्याला माहीतच आहे की दरवेळी काहीतरी आपल्या सोयीनुसार नवीन कायदा आणायचा प्रयत्न करत असतो, परंतु लोकांच्या अपेक्षा असतात की नवीन आलेलं सरकार जनतेच्या सुरक्षेसाठी, जनतेच्या प्रगतीसाठी किंवा जनतेच्या उत्थानासाठी काही नवीन योजना आणत असेल, नवीन योजना राबवत असेल किंवा नवीन कायदे करत असेल आणि त्यातून जर जनतेची, युवकांची किंवा तरुण पिढीची प्रगती होत असेल तर अशा विधेयकाला
जनता कधीही मान्यताच देते. आणि अशा विधेयकाला जर ते जनतेच्या हिताचं असेल तर विरोधी पक्ष सुद्धा त्यामध्ये काही किरकोळ त्रुटी असतील तर त्या सांगून त्यावर सहमतीनं संमत केलं जातं. परंतु या ठिकाणी जर बघितलं तर हे जनसुरक्षा विधेयक ज्यामध्ये पब्लिकचं काहीच दिसत नाही पण नाव मात्र जनसुरक्षा आहे, अशा विधेयकाला सरकार सोडून कुठल्याही विरोधी पक्षाने, कुठल्याही सामाजिक संघटनेने, कुठल्याही राजकीय पक्षाने संमती दर्शवलेली नाहीये. आता तुम्ही म्हणाल विरोधी पक्षाचं कामच आहे विरोध करणं, तसं नाहीये मित्रांनो. यामध्ये जर बघितलं तर जनतेची सुरक्षा नाव आहे परंतु त्यामध्ये जनतेचं काहीच नाहीये असं हे बिल आहे. आणि जर जनसुरक्षा बिल आहे आणि त्यामध्ये जर दहशतवादी कारवायांना आळा घालायचं त्यामध्ये जर योजना असेल तर मग दहशतवाद्यांच्या नावावर किंवा ज्या कायदे आहेत त्याप्रमाणेच ते बनवायला पाहिजे होतं ना, की दहशतवाद्यांसाठी हे बिल आम्ही आणतोय असं नाहीये. तर या मंडळींनी त्याला जनसुरक्षा असं विधेयक दिलंय, याच्यामध्येच काहीतरी काळबेर आहे असं वाटतंय. आणि सरकार जे असतं ते सरकार तर आपली भूमिका मांडण्याचा प्रयत्नच करत असतं की ज्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीस ही भूमिका मांडतायत. देशामध्ये सर्वात जास्त संघटना महाराष्ट्रात आहेत 64. पहिल्यांदा तर या कायद्यामध्ये इंडिव्हिज्युअलला अटकच करता येत नाही. कोणालाही व्यक्तीला डायरेक्ट अटक करता येत नाही. जेव्हा एखादी संघटना बॅन होते, बॅन झालेल्या संघटनेचा जर तो सदस्य असेल तरच त्याला अटक करता येते. त्यामुळे हे जे काही सांगितलं तर सरकारच्या विरोधात बोलतात म्हणून आम्ही अटक करून टाकू, विरोधाचा आवाज दाबण्याकरता, हे कुठेही या कायद्यात नाही, असं करता येत नाही. पहिला कायदा असा आहे की ज्या कायद्यामध्ये एखाद्याला दोषारोप ठेवायच्या आधी किंवा एखाद्याला पकडायच्या आधी पहिले आपण न्यायालयाकडे चाललोय. त्यामध्ये हे सांगतायत की असं काही होणारच नाहीये. परंतु मित्रांनो, तुम्ही अगदी छातीवर हात ठेवून मला सांगा, या माणसाकडे बघितल्यानंतर किंवा याचं बोलणं बघितल्यानंतर आणि ही मागची जर पार्श्वभूमी बघितली, मग ती राजकीय असेल, सामाजिक असेल, दिलेले शब्द असतील, हे बघितल्यानंतर या व्यक्तीवर विश्वास ठेवायचा की नाही ते तुम्ही ठरवायचंय. ते म्हणतायत ते खरंच तसं असेल की नाही हेही तुम्ही ठरवायचंय. परंतु त्यांचं असं म्हणणं आहे की कोणावरही आम्ही अशी ऍक्शन घेणार नाही किंवा कोणावरही ऍक्शन घेताच येत नाही. त्यासाठी यांनी काय केलंय, एक सल्लागार मंडळ नेमलंय आणि ह्या सल्लागार मंडळाचे अध्यक्ष कोण असतील तर उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश अध्यक्ष असतील. याच्यामध्ये सदस्य कोण असतील तर उच्च न्यायालयातील वकील आणि जिल्हा न्यायाधीश हे त्याचे सदस्य असतील. आणि एखाद्या संघटनेवर जर कारवाई करायची असेल, व्यक्तीवर जर कारवाई करायची असेल या जनसुरक्षा विधेयकानुसार, तर प्रथम ते सल्लागार मंडळाकडे ते प्रकरण जाईल. सल्लागार मंडळाने जर सांगितलं की यावर कारवाई करणं योग्य आहे तरच कारवाई केली जाईल. एखाद्या व्यक्तीवर कारवाई करायची असेल, सल्लागार मंडळ जर म्हटलं की योग्य आहे की याच्यावर कारवाई करावी लागेल तरच त्यावर कारवाई केली जाईल, अन्यथा करू शकणार नाहीत किंवा करता येणार नाही असं यांचं म्हणणं आहे. परंतु मित्रांनो, जसं अधिवेशनामध्ये सत्ताधारी पक्षाने किंवा सत्ताधारी पक्षाला विरोधी पक्षांनी जसा विरोध केला तसंच सभागृहाच्या बाहेर म्हणजे रस्त्यावरती सामाजिक संघटना असतील, लेखक असतील, विचारवंत असतील किंवा मीडिया असेल, यांनी सुद्धा विरोध दर्शवलाय. याचा अर्थ बिलामध्ये काहीतरी काळबेर आहे. आणि तुम्ही म्हणाल असं कसं काय? सरकार जे आहे तर सरकार जे बिल आणतं ते बिल स्वतःच्या सोयीनुसार स्वतःला उपयोगी पडेल किंवा स्वतःचा संरक्षण होईल अशा दृष्टीनं बिल मांडण्याचा प्रयत्न करतं. आणि मला तरी असं वाटतं की या सरकारने हे जे बिल आणलंय 2014 पासून यांनी जे काही कारभार केलेले
जे काही चुकीच्या पद्धतीनं कारभार केलेत, चुकीच्या योजना आणलेल्या आहेत, चुकीच्या बाबी लोकांमध्ये घडवून आणलेल्या आहेत किंवा चुकीच्या पद्धतीने ऍक्शन घेतलेले आहेत, यामध्ये सर्वसामान्य माणूस असेल, राजकीय माणूस असेल, सामाजिक संघटन असेल किंवा व्यक्ती असतील, याच्यामध्ये तर असंतोष आहेच, पण विरोधकांमध्ये सुद्धा असंतोष आहे. आणि मग या सगळ्यांचा असंतोष जर उफाळून आला तर सरकारच्या विरोधी जाईल. म्हणून सरकाराशी तरतूद करते का? कारण सरकारने जर बघितलं तर सरकारने सगळ्या ज्या जमिनी आहेत ह्या लाटण्याचा प्रयत्न केलाय, सरकारने घरदार लोकांची तोडण्याचा प्रयत्न केलाय. मग ते कुठलेही कारण असतील, मग यामधून जन आक्रोश निर्माण होत असेल तर तो सरकारच्या विरोधी जाईल. यामुळं तर हे विधेयक आणत नसतील ना. मित्रांनो, खूप गोष्टी आहेत, परंतु जी रस्त्यावर विरोध करणारी मंडळी आहेत यांचं असं म्हणणं आहे की सरकार जरी म्हणत असेल की आम्ही असं कोणावरही ऍक्शन घेणार नाही, फक्त नक्षलवादी कारवाया करणाऱ्या माणसावर ऍक्शन घेऊ किंवा संघटनेवर ऍक्शन घेऊ किंवा बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या लोकांवर ऍक्शन घेऊ, तर मग त्या विधेयकामध्ये संपूर्ण जे विधेयक आहे यामध्ये नक्षलवादी संघटना असा उल्लेख करायला पाहिजे, नक्षलवादी व्यक्ती असा उल्लेख करायला पाहिजे किंवा आरोप असलेले व्यक्ती असा उल्लेख करायला पाहिजे. पण त्यामध्ये तसं काहीही म्हटलेलं नाही, तर त्यामध्ये फक्त संघटना आणि व्यक्ती असा उल्लेख केलाय. आणि इकडे मात्र जनसुरक्षा विधेयक त्याला म्हटलंय आणि ते विधेयक हे नक्षलवादी लोक कारवाया करतात त्यांच्यासाठी आहे असं म्हटलं जाते. म्हणजेच मित्रांनो, ही दुटप्पी भूमिका आहे. आज जर आपल्या देशामध्ये बघितलं तर लोकशाही आहे आणि या लोकशाहीनुसार जे संविधानिक प्रक्रियेनं या देशाचा कारभार चालतो ते जर बघितलं तर जर सरकार शेतकऱ्यांच्या योजना पूर्ण करत नसेल तर शेतकरी आपलं रस्त्यावर येऊन आपलं म्हणणं मांडतो. म्हणजेच आपल्या मनात आलेले विचार मांडण्याचा अधिकार जे संविधान देतं त्याचा आर्टिकल 19 जे आहे याचा इथं दाबण्याचा प्रयत्न केला जातोय का त्याचा भंग या ठिकाणी केला जातोय? कामगार असतील, कामगारांचे जर प्रश्न मिटत नसतील तर ते रस्त्यावरील सरकारच्या विरोधी किंवा सरकारला जाब विचारतायत, त्यांच्या मागण्यांच्या विरोधात थांबवण्याचा प्रयत्न केला जातोय का? शिक्षक असतील, कामगार असतील, अंगणवाडी सेविका असतील, प्रत्येक विभागामध्ये क्षेत्रामध्ये जर सरकार त्यांच्या मागण्याकडे लक्ष देत नसेल तर त्या विरोधी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा, आपलं म्हणणं मांडण्याचा, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा जो हक्क आहे आर्टिकल 19 नुसार, यावर तर गदा येत नाही ना. कारण की जनसुरक्षा नाव दिलं जाते आणि प्रतिबंध कोणावर करायचा आहे तर नक्षली एरियात करायचा आहे किंवा नक्षलवादाचे जे पुरस्कर्ते आहेत, मग ते लेखक असतील, मीडिया असेल, विचारवंत असतील, यांच्यावर आम्हाला दडपण आणायचे किंवा यांना बॅन करायचे असं म्हटलं जाते. हे कुठेतरी विरोधाभास दिसतोय. आणि मित्रांनो, यामध्ये त्यांनी असंही म्हटलंय की एखादी व्यक्ती असेल तर ह्या व्यक्ती एखादे समजा पैसे गोळा करत असेल तर ते पैसे त्या संघटनेला जात असतील, मग ती कुठली संघटना आहे की बेकायदेशीर कृत्य केलं जाते की पैसा गोळा करून एखाद्या आवाज उठवणाऱ्या संघटनेला द्यायचा असेल, मग ती संघटना रजिस्ट्रेशन केलेली म्हणजे नोंदणी केलेली असेल किंवा बेकायदेशीर असेल, पण त्या संघटनेमध्ये येऊन लोक जर आवाज उठवत असतील आणि सरकारला जर वाटत असेल की हे आपल्या विरोधी आहे, या संघटनेने उचललेला आवाज, या संघटनेने निर्माण केलेला प्रश्न हा आपल्याला भविष्यात अडचणीत आणू शकतो, रस्त्यावर लोक उतरू शकतात किंवा सरकारच्या विरोधामध्ये असंतोष निर्माण करू शकतात, तर त्या संघटनेमध्ये जी लोक असतील त्यावर ही कारवाई करू शकतात. त्या संघटनेला मदत काही लोक करतायत म्हणून कोणावर ऍक्शन घेऊ शकतात किंवा त्या संघटनेने हे बेकायदेशीर कृत्य केलं म्हणून त्यांच्याकडे असलेली प्रॉपर्टी किंवा त्या संघटनेने एखाद्या घराच्या ठिकाणी किंवा एखाद्या माणसाच्या घरामध्ये ती संघटना चालवत असतील तर ते सुद्धा जप्त करण्याचं, ते ताब्यात घेण्याचा हक्क, अधिकार हे कोणाला मिळतोय तर सरकारला मिळतोय. आणि
त्या लोकांवर कारवाई केल्यानंतर त्याचं इन्व्हेस्टिगेशन कोण करणार आहे? तर उपायुक्त, म्हणजे पोलीस उपायुक्त दर्जाचा अधिकारी करणार आहे. तोपर्यंत ही मंडळी सरकार उचलून तुरुंगामध्ये टाकू शकतं. जोपर्यंत ज्यावेळेस त्याचा इन्व्हेस्टिगेशन होईल किंवा चौकशी होईल त्याला बराचसा वेळ जातो. आणि मग आजपर्यंत तुम्ही पाहताय तेच घडतंय. म्हणजे या ठिकाणी जर बघितलं तर रस्त्यावर उतरून याला विरोध करणाऱ्या मंडळींचं असं म्हणणं आहे की हे बिल लोकशाहीमध्ये लोकांचा जो अधिकार आहे यावर गदा आणणारं बिल आहे. लोकांची मुस्कटदाबी करणारे हे बिल आहे. आणि इकडं म्हटलं जातंय की बेकायदेशीर कृत्य. तर बेकायदेशीर कृत्य कोणतं, नक्षलवादी कृत्य कोणतं याची व्याख्या मात्र हे करत नाहीयेत. फक्त व्यक्ती आणि संघटना म्हणतायत. म्हणजे एखादा व्यक्ती जर उद्या सरकारच्या विरोधात बोलत असेल, सरकारच्या विरोधी कारवाई करत असेल किंवा रस्त्यावर उतरून आंदोलन करत असेल तर तो नक्षलवादी आहे हे सरकार म्हणणार आहे. मग त्या पोलिसांना अमर्याद अधिकार देऊन सरकार त्याला तुरुंगात टाकू शकतं. त्या संघटनेवर बंदी आणू शकतं. आणि देवेंद्र फडणवीसांचं असं म्हणणंच आहे की महाराष्ट्रामध्ये अशा खूप संघटना आहेत. मित्रांनो, ज्या लोकांवर अन्याय होतोय, ज्या संघटनांवर अन्याय होतोय, त्या अन्याय होतोय म्हणून तर संघटना निर्माण झाल्यात. आणि अशा संघटना जर रस्त्यावर येऊन सरकारला जाब विचारत असतील, मग त्या शेतकऱ्यांच्या दुधाच्या संघटना असतील, शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळावा म्हणणाऱ्या संघटना असतील, किंवा शेतकरी स्वतःचा हमी भाव मिळाला पाहिजे यासाठी रस्त्यावर उतरत असेल, तर अशा सुद्धा लोकांना हे सरकार दहशतवादी ठरवू शकतं. खोटं वाटतंय? कारण ह्या सरकारची जी मानसिकता आहे, तुम्हाला सांगतो की सरकार जे ठरवणार आहे, कारण त्यामध्ये त्यांनी स्पेसिफिक डेफिनेशन, दहशतवादी कारवाया म्हणजे हातामध्ये बंदूक घेतलेला, काहीतरी क्रूर कृत्य करतोय, कोणाला तरी मारतोय, असं आहे का त्याच्यामध्ये? तर त्यामध्ये तसं दिलेलं नाही. बेकायदेशीर कृत्य काय, तर त्याची डेफिनेशन काही नाही. म्हणजे सरकार उद्या कोणीही रस्त्यावर येऊन आवाज करत असेल, आंदोलन करत असेल लोकशाही मार्गाने, आणि त्याचा जर भविष्यामध्ये सरकारला धोका होत असेल, धक्का लागत असेल, किंवा सरकारला त्यापासून काही अडचण निर्माण होत असेल, तर अशा व्यक्तीला ही मंडळी अशा संघटनेला बंदी आणू शकतात किंवा उचलून तुरुंगात टाकू शकतात. कारण सरकारला अमर्याद अधिकार मिळत आहेत. आणि म्हणून विरोधी पक्ष यांच्या ह्या बिलाला पूर्णपणे विरोध करतोय. परंतु पाशवी बहुमताच्या जोरावर यांनी हे बिल पास करून घेतले. आता जे विजय वडेट्टीवार आहेत काँग्रेस पक्षाचे, हे काय म्हणतायत? सरकारच्या विरुद्ध, सरकारच्या धोरणाच्या विरुद्ध कोणतंही संघटन भविष्यात उभं राहणार नाही, उभं राहू नये. आपले सरकारचे अपयश लपवण्यासाठी कोणी त्या विरुद्ध अपयशाच्या विरुद्ध लढू नये, ही यामागची भूमिका आहे. जनतेचा आवाज दाबायचा. सरकार त्याच्यामध्ये काही सुधारणा केल्याही असतील, पण या बिलाची गरज नव्हती. हा बिल आणून एकीकडे लोकशाहीचा आणि संविधानाचा गळा घोटण्याचं काम या माध्यमातून त्यांनी स्पष्ट सांगितलंय की सर्वसामान्यांचा आवाज दाबणार हे बिल आहे. लोकशाही मूल्याची गळचेपी करणारं बिल आहे. म्हणजे माणसांचे जे अधिकार आहेत त्यावरच यांना घाला घालायचं आहे असं यामधून दिसतंय. तर मित्रांनो, नाना पटोले जे आहेत, नाना पटोले काय म्हणतायत तुम्ही ऐका. मला चिंता, जसं पी चिदंबरम साहेबांनी जसा कायदा केला होता ईडीचा, जसं मगाशी जयंत पाटलांनी उल्लेख केला, त्या कायद्यामध्ये तेच अडले. आमचे मित्र अडू नये याची काळजी आम्हाला आहे, म्हणून आम्ही शंका व्यक्त करतोय. आणि तुम्हाला वाटतं की आमच्या मित्राला अडवायचं काम करायचंय का तुम्हाला? त्यामुळे आम्हाला अडचण ती आहे. आणि म्हणून आमच्या मित्रांना आम्ही तेच सांगतोय की या कायद्यामध्ये तुम्ही अडचणीत येऊ नका आणि कोणालाच अडचणीत आणू नका, एवढंच आमचं म्हणणं आहे. नाना पटोलेंनी अतिशय मार्मिकपणे उदाहरण दिलंय की पी चिदंबरम यांनी ईडी आणली आणि पहिला अटॅक तर त्यांच्यावरच झाला. कारण सत्ताधारी पक्ष हा म्हणजे कायमस्वरूपी सत्तेमध्ये नसतो किंवा विरोधी पक्ष हा कायमस्वरूपी विरोधामध्ये नसतो. आज जर हे भारतीय जनता पार्टी
किंवा शिंदेची शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचे असेल, हे जर हे खड्डा खांदतायत, हे जर बिल आणतायत, तर या बिलाच्या अनुषंगाने उद्या जर हे विरोधामध्ये गेले आणि विरोधी आज उद्या सत्तेमध्ये आला, तर याच बिलानुसार उद्या जर या मंडळींना काही मागण्या मांडायच्या असतील, यांच्या संघटनेकडून काही रस्त्यावर आंदोलन करायचं असेल, तर पहिला फटका यांनाच बसणार आहे. ते सांगण्याचा प्रयत्न करतायत. इकडे जर बघितलं तर जितेंद्र आव्हाड यांनी तर आठवण करून दिली की जनसुरक्षा कायदा हा येतोय आणि त्याच्या तरतुदी काय आहेत, म्हणून यामध्ये जर संविधान हातात घेऊन वारीला जाणाऱ्या मंडळीला हे नक्षलवादी म्हणणार असतील, तर यांचा हा माज आहे. ऐका. आम्ही अर्बन नक्सल, आम्ही संविधानाची प्राणपणाने पूजा करू आणि वेळ आली तर संविधानासाठी प्राण पण देऊ. म्हणायचं अर्बन नक्सल म्हणा. अशोक स्तंभ गायब करणं, संविधानाला हातात घेऊन वारीत जाणाऱ्यांना अर्बन नक्सल म्हणणं. काय घाबरवता का तुम्ही? म्हणजे जनसुरक्षा कायदा येणार याचा माज आत्तापासूनच दिसायला लागलाय की आम्ही बोट ठेवू त्याला गुन्हेगार म्हणा, आम्ही ज्या संघटनावर बोट ठेवू त्याला तुम्ही गुन्हेगार ठरवा. हे चालणार नाही. ऐकलं? आणि मित्रांनो, संविधान दिंडी जी आहे, संविधान दिंडी काय आहे हे महाराज काय सांगतायत ऐका. ते संविधान सुद्धा कुठल्या एका जातीचं नाही, कुठल्या एका धर्माचं नाही, कुठल्या एका पंथाचं नाही. आणि ही भावना इथल्या सर्व वारकऱ्यांच्या मनामध्ये रुजावी यासाठी 11 वर्षापासून आम्ही ही संविधान समता दिंडी घेऊन इथे फुलेवाडा समताभूमी ते संतभूमी पंढरपूर पर्यंत हा संविधानाचा जागर सुरू असतो आणि त्याची सुरुवात या वर्षीची आजपासून झाली आहे. ऐकलं? हे सर्व जर बघितलं तर मग तुमच्या लक्षात येईल विरोधी पक्षामध्ये असणाऱ्या कोणीच याला साथ देत नाही. रस्त्यावर असणारे सामाजिक संघटना असतील, लेखक असतील, विचारवंत असतील, मीडिया असेल, यांना जर साथ देत नसतील, तर मग हे विधेयक योग्य आहे का? आणि ते जरी योग्य नसेल तरी हे सरकार ते संमत करते, कारण यांच्याकडे पाशवी बल आहे, बहुमत आहे. आणि एकमेव असलेले कॉम्रेड पक्षाचे आमदार जे आहेत, यांनी सुद्धा याला विरोध दर्शवलेला आहे. हे जनसुरक्षा विधेयक मुळातच असंविधानिक असून त्याचा गैरवापर होण्याची शक्यता आहे, ती होता कामा नये. अध्यक्ष महोदय, म्हणून या बिलाला माझा विरोध आहे. त्यांनी तर असं सांगितलंय की त्यांच्याकडे विविध संघटना आहेत. म्हणजे तुम्ही जर बघाल तर कामगारांची एसटी खात्यामध्ये संघटना आहेत, विविध पक्षांच्या त्या संघटना आहेत त्याच्यामध्ये. मग ते जर आवाज उठवत असतील तर त्यांना तुम्ही दहशतवादी ठरवणार का? अर्बन नक्षलाईट ठरवणार का? पण सरकार यावर काहीही बोलत नाहीये. आणि सरकारचा मनसुबा काय हे जर थोडक्यात समजून घ्यायचं असेल तर मित्रांनो, संजय राऊत शिवसेनेचे नेते आहेत, खासदार आहेत, ते काय म्हणतायत? महाराष्ट्रामध्ये जनसुरक्षा विधेयक नावाचा जो काय राक्षस उभा केलेला आहे, क्रूर आणि निर्घृण, हा फक्त ज्या आदिवासी क्षेत्रात काम करणाऱ्या संघटना आहेत, जंगलात काम करणाऱ्या संघटना आहेत, दलित, शोषित, पीडित यांचा आवाज उठवणाऱ्या संघटना आहेत आणि त्यांना समर्थन देणारे जे सामाजिक कार्यकर्ते आहेत, त्यांना व्यसन घालण्यासाठी किंवा त्यांना तुरुंगात डांबण्यासाठी हे जनसुरक्षा विधेयक आणलेलं आहे. हे सर्व जर पिक्चर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की सरकारचा इरादा या बिलामागे निर्मळ नाहीये, तर या बिलामागे त्यांचा इरादा हा काळा आहे. आणि नक्षलवादी लोकांवर जर कारवाया करायच्या असतील तर नक्षलवादी संघटनेवर प्रतिबंध म्हणून असं काहीतरी नाव द्यायला पाहिजे. परंतु जनसुरक्षामध्ये जनतेची सुरक्षा आणणारं बिल आणायचं, त्याच्यामध्ये जनतेची कसलीच सुरक्षा नाही, तर जे काही टिपिकल बोटावर मोजणाऱ्या संघटना असतील की ज्या नक्षलाईट काम करतायत, नक्षलवादी काम करतायत, नक्षलवादाचं समर्थन तर कोणी करतच नाहीये, परंतु नक्षलवादी संघटनेच्या नावाखाली जर या देशामध्ये असणाऱ्या लोकशाहीचा
किंवा लोकशाही मानणाऱ्या लोकांचा गळा दाबण्याचं, मुस्कटदाबी करण्याचं काम जर हे सरकार करत असेल तर यांचा इरादा एवढाच की सरकारी यंत्रणेची कुठल्याही पद्धतीने कोणीही चिकित्सा करायची नाही. सरकार जे म्हणतंय, सरकारची जे योजना असतील त्या गप्प सहन करायच्या. म्हणजे काय तर मूग गिळून गप्प बसायचं आणि जे सरकार करते ते पाहायचं. अन्यथा जनसुरक्षा विधेयक यानुसार आम्ही कोणालाही उचलून तुरुंगात टाकू शकतो अशी सरकारने तयारी चालू केली. आणि ती का तर म्हणतात ना की भीत्यामागे ब्रह्मराक्षस अशी परिस्थिती झाली. 2014 पासून या लोकांनी जे काही कृत्य केले त्या कृत्याविरोधी जनमतामध्ये आक्रोश आहे. मग तो ईव्हीएमचा आक्रोश असेल, इलेक्शन कमिशनवर आक्रोश असेल, किंवा जी काही न्यायिक प्रक्रिया आता सध्या चालते, लोकांवर अन्याय अत्याचार होतोय, एका कमिटीला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जातोय, हे जर बघितलं तर जन आक्रोश होऊन रस्त्यावर येईल आणि तो सरकारच्या विरोधी जाईल. मग अशा लोकांना जी काही मंडळी असतील त्या मंडळींवर लक्ष ठेवून त्यांना अटक करण्याचा, त्यांच्यावर बॅन आणण्याचा, संघटना असेल तर बॅन आणतील, जे व्यक्ती काम करत असतील मग तो सामाजिक असेल, राजकीय असेल, त्यावर लक्ष ठेवून, वॉच ठेवून त्याला तुरुंगात टाकण्याचा डाव तर या सरकारचा नाही ना. आणि यासाठी तर सरकारने हे जनसुरक्षा म्हणजे जनतेची कसलीही सुरक्षा न करणारं, जनतेची दुर्दशा म्हणजेच पब्लिकची दुर्दशा करणारं हे बिल सरकार आणतंय असंच मला वाटतंय. म्हणून मित्रांनो आजचं कॅप्शन होतं जनसुरक्षा की जन दुर्दशा आणि मी त्याला क्वेश्चन मार्क दिलाय. तुम्ही माझ्या मताशी सहमत असाल तर हा व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि पुढे पाठवा. एवढंच बोलतो आणि थांबतो. धन्यवाद.